दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या. अरे, आज तुम्ही म्हणाल सचिन काहीतरी वेगळ्याच स्वरात आहे. तर नाही, चला आज आपण जाणून घेऊया दिवाळी सणाबद्दल. दिवाळी किंवा दीपावली हा एक हिंदू धर्मातील प्रमुख असा सण आहे. दिवाळी, दीपोत्सव हा सण सर्वत्र भारतभर साजरा केला जातो. या सणाला घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाश कंदील आपण लावतो. घराच्या बाहेर रांगोळी काढली जाते. ते काढून घराचं सौंदर्य वाढवलं जातं. पावसाळा जेव्हा संपतो तेव्हा नवीन पिके तयार होतात आणि शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी अश्विन किंवा कार्तिक या महिन्याच्या संधी कालामध्ये हा सण येतो. अश्विन शुद्ध द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे हे 6 दिवस या सणाचे असतात. हा सण सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीच्या दरम्यान येत असतो. हा एक पवित्र हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे. नमस्कार, मी सचिन जंगम वेदांग शास्त्र या आपल्या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. दिवाळी हा सण प्राचीन उपलब्धीनुसार किमान 3000 वर्ष जुना असावा. ह्या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते तेव्हापासूनचा आहे असा एक समज आहे. तथापि वैदिक काळात अश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून अश्वयुजी किंवा अग्रयण यांसारखे यज्ञ केले जात असत. याचा समावेश 7 पाक यज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत B.K. गुप्ता यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाळी या पुस्तकात मांडले होते. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की 14 वर्षाचा वनवास संपून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले तोच हा दिवस. पण त्याच वेळी त्या दिवसाचे स्वरूप आजच्यापेक्षा नक्कीच खूप भिन्न होते. प्राचीन काळ हा यक्षाचा उत्सव असा मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणाऱ्या दीप मांगल्याचे प्रतीक मानले जायचे. ज्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या आनंद उत्सवाच्या कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसात सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावल्या जातात. घरांच्या दारात आकाश कंदील, आकाश दिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्लाही तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात, धान्य पेरतात. यामागची परंपरा कधी आणि केव्हा सुरू झाली याची मात्र आपल्याला नोंद मिळत नाही. दिवाळी या सणाला दीपावली असे म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील आहे. संस्कृत मधल्या 2 शब्दांनी या दीपावली या शब्दाची निर्मिती झाली. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे एक ओळ. म्हणजेच काय तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना म्हणजेच दिवाळी. काही जण दीपवाळी असे देखील म्हणतात, पण शुद्ध शब्द हा दीपावली असाच आहे. वेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो, पण अर्थ मात्र एकच. दीपावलीचे मूळ नाव यक्षरात्री असे होते. हे हेमचंद्राने नोंदवले आहे. तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रात, वात्स्यायन हा नंदीचा एक अवतार ज्याने कामसूत्र या ग्रंथाची निर्मिती केली. या कामसूत्र ग्रंथात सुद्धा दीपावली हे नाव नोंदवले गेले आहे. नीलमत पुराणानुसार या ग्रंथात या सणास दीपमाला असे म्हटले जायचे. कनौजचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला दीपप्रतिपदोत्सव असे नाव दिले आहे. ज्योतिष रत्नमाला या ग्रंथात याला दिवाळी असा शब्द वापरला गेला आहे.
भविष्योत्तर पुराणात दिवाळीला दीपालिका म्हटले गेले आहे. तसेच कलविवेक या ग्रंथात तिचा उल्लेख सुखरात्री असा येतो. व्रत प्रकाश नावाच्या या ग्रंथात सुख सुप्तिका म्हणून दिवाळी ओळखली जाते. दिवाळी या सणाचे प्रत्येक दिवसाचे महत्व आहे. दिवाळी हा सण 6 दिवसांचा असतो. या प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट महत्व आहे, विशेष असं प्रमाण आहे. त्याचं आपण आता जाणून घेऊ. आता आपण दिवाळी या सणाला वेगवेगळ्या ग्रंथाचा आधार घेऊन जाणून घेतलं की दिवाळी प्रत्येक ग्रंथामध्ये दिवाळीला काय म्हटलं गेलं आहे, त्याचा उल्लेख कसा झालेला आहे, कुठल्या ग्रंथात कुठल्या प्रकारे कुठल्या ऋषींनी कुठल्या देवांनी त्याचा उल्लेख कशा कशा प्रकारे केला आहे. दिवाळी हा मुख्यतः 6 दिवसांचा सण आहे. प्रत्येक दिवस दिवाळीचा हा महत्वपूर्ण आहे. आता आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊ. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस या दिवसाने सुरू होतो. अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे गोत्सव द्वादशी हा दिवस वसुबारस म्हणून साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य, द्रव्य म्हणजे काय तर धन, आणि त्यासाठी असलेली बारस, बारस म्हणजे द्वादशी म्हणजे धनासाठी असलेली द्वादशी. या दिवसाला गोत्सव द्वादशी असेही म्हटले जाते. आपण जाणतो की समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनाच्या वेळी 5 कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यापैकी नंदा नामक धेनूला उद्देशून हे व्रत केले जाते. भारताची संस्कृती ही कृषी प्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्व आहे. कारण या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासोबत गायीची पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवस्त धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्याच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातल्या सवाष्णी बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर तिला हळद कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालून त्यांची निरंजनाने ओवाळणी करून त्यांचं पूजन करून केळीच्या पानावर पुरणाची पोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. या दिवशी गहू मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन या दिवसाचा उपवास सोडतात. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे, चांगले सुख लाभावे म्हणून ही पूजा असते. दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमराजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावतात आणि लग्नानंतर 4थ्या दिवशी हा दिवस त्याचा मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवते. महालाच्या प्रवेशद्वारावर सोन्या चांदीने भरून असे घडे ठेवते. सर्व महाल हा मोठ्या मोठ्या दिवानी लखलखीत प्रकाशित केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून त्याची पत्नी त्याला जागे ठेवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीमध्ये सर्प स्वरूपात सापाच्या रूपात येतो, प्रवेश करतो किंवा प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे डोळे हे सोन्या चांदीने संपूर्ण असे दिपले जातात. या कारणास्तव यम हे यमलोकात परततात. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणून या दिवसाला यमदीपदान असेही म्हटले जाते. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक हे दक्षिणेकडे करतात. त्यानंतर त्या दिव्याला नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. धनत्रयोदशी बद्दल आणखीन एक दंतकथा आहे. ती दंतकथा म्हणजे असुरांसोबत इंद्रदेव यांनी
महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणाकरता समुद्र मंथन केले आणि तेव्हा त्या समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी, जी देवांची वैद्यराज म्हणून ओळखली जाते, ती अमृत कुंभ घेऊन बाहेर आली आणि त्यांच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेले आहे असे म्हटले जाते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरीच्या जयंतीचा दिवस आहे. वैद्य मंडळी, जी डॉक्टर मंडळी आहेत, ती याच दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करतात. लोकास प्रसाद म्हणून कडुलिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. याला तेलुगूमध्ये गुडोदकम असेही म्हणतात. यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृत तत्व देणारा आहे, हे त्याचे प्रतीक आहे. कडुलिंबाची 5 ते 6 पाने जर रोज खाल्ली तर सर्व व्याधीतून आपण मुक्त होतो. आपल्याला काही व्याधी होणारच नाही अशी काही लोकांची समजूत आहे. कडुलिंबाचे एवढे मोठे महत्व आहे, म्हणून याच दिवशी धन्वंतरीचा प्रसाद म्हणून कडुलिंबाची पानं देण्यात येतात. याच दिवशी वस्त्र अलंकार सुद्धा खरेदी करणे शुभ मानले जाते. उपवास करून घरातले द्रव्य अलंकार पेटीतून काढून त्याची साफसफाई करून साफसूफ करून त्यांची पूजा केली जाते. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवला जातो. हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो. जैन धर्मीय या दिवसाला धन्यतेरस किंवा ध्यानतेरस असं म्हणतात. भगवान महावीर या दिवशी 3ऱ्या व 4थ्या ध्यानात जाण्यासाठी योग निद्रेत गेले होते. 3 दिवसांच्या योग निद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाण प्राप्ती झाली होती. तेव्हापासून हा दिवस धन्यतेरस या नावाने प्रसिद्ध झाला. दिवाळीचा 3रा दिवस हा नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी या सणासंबंधित नरकासुरवधाची आख्यायिका आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले होते. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा म्हणजेच कोणाकडूनही त्याचा वध होणार नाही असा वर मागून घेतला आणि त्या वराच्या जोरावर, त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने एकूण 16,100 स्त्रियांना पळवून नेले. मणिपर्वतावर एक नगर बसवून त्यात त्यांना बंदी करून ठेवले होते. त्याने अगणित संपत्ती लुटली. अशाच हव्यापोटी त्याने देवमाता अदिती यांची कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानव यांना तापदायक झाला होता. जो अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्य ज्योतिषपूर हे नगर त्यांनी राजधानी म्हणून निवडले. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. श्रीकृष्णाने नरकासुराच्या देहाचे 2 तुकडे करत त्याचा वध केला. मात्र नरकासुराने श्रीकृष्णाकडे मरताना एक वर मागितला की आजच्या तिथीला जो कोणी मंगल स्नान करेल त्याला नरकात पीडा होणार नाही. श्रीकृष्णाने नरकासुराला तसा वरही दिला. त्यामुळे कार्तिक वैद्य चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणून मानली जाऊ लागली आणि त्याच दिवशी लोक सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग्य स्नान करू लागले. अभ्यंग्य स्नानाच्या दिवशी आपण चिरोटे किंवा किरीटफळ फोडतो. किरीटफळ किंवा चिरोटे हे नरकासुराचं प्रतीक आहे. म्हणून आपण डाव्या पायाच्या अंगठ्याने त्या किरीटफळाला ठेचतो. तसेच त्यानंतर द्राक्षाचे रक्त या स्वरूपात किरीटाचा किंचित भर गर आपण जिभेला लावतो.
किरीट किंवा चिरोटे फोडण्याची परंपरा मुख्यत्वे कोकण प्रांतामध्ये जास्त पाळली जाते. या फळाला वेगवेगळी नावं आहेत. काही ठिकाणी याला कारीट तर काही ठिकाणी याला चिरोटे असे संबोधले जाते. ही दोन नावे मुख्यत्वे करून प्रचलित आहेत. दिवाळीत कारीट फोडताना एक परंपरा म्हणून त्याच्याकडे न पाहता, म्हणजेच एक फळ म्हणून त्याच्याकडे न पाहता त्या मागची भावना आपण समजून घ्यायला हवी आणि आपल्यातले दुर्गुणही बाजूला सारायला हवेत. नरकासुराच्या वधाने देवादिकांना तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत म्हणून श्रीकृष्णाने 16,100 कन्यांसोबत विवाह केला व त्यांना एक सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. श्रीकृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशी, नरक चतुर्दशी हा सण सर्वत्र संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे उठून मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहमचा पडदा दूर होऊन आपल्या आत्म्यातील आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंग स्नानांचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून सुवासिक उटणे लावून सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंग स्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. वर्षक्रिया कौमुदी धर्मसिंधू या ग्रंथामध्ये सांगितले आहे की अश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावस्येला सायंकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी त्या दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी. दिवाळीचा चौथा दिवस हा लक्ष्मी पूजनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. अश्विन अमावस्येला लक्ष्मीचे पूजन केले जाते. याच दिवशी प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. असे म्हणतात की लक्ष्मी ही फार चंचल आहे, त्यामुळे शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मी पूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून स्थिर लग्नावर केले जाते. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा एक समज आहे. अनेक घरात या दिवशी श्रीसूक्त पठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशेबाचे नवीन वर्ष म्हणजेच विक्रम संवत लक्ष्मी पूजनानंतरच सुरू होते. या दिवशी सर्व लोक अभंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवून त्यात सोन्या चांदीच्या दागिन्यांचे दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी भेंड, बतासे, सालीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवण्याची एक पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक हा फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी आपण स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवीन केरसुणी विकत घ्यावी. तिलाच लक्ष्मी म्हणून तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास तिची सुरुवात करावी. केरसुनीने घर स्वच्छ होऊन घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य दूर होते असे मानले जाते. प्राचीन काळी या दिवशी कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेर यांना निमंत्रित करून त्यांची पूजा करणे हा मूळ सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाला आणि आधी कुबेरांबरोबरच लक्ष्मीची पूजा होऊ लागली. भारतात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुषाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शवले आहेत. काही मूर्तींबरोबर कुबेरांसोबत त्यांची पत्नी इरिती यांनाही दाखवलं गेलं आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्नान हे लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपती प्रस्थापित केले गेले.
अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. जिला ज्येष्ठा, षष्ठी वा सटवी, निवृत्ती या नावानेही ओळखतात. निवृत्ती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. अलक्ष्मीला ब्राह्मण संस्कृतीने जरी अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे. तसा त्याचा उल्लेख आपल्याला दुर्गा सप्तशतीमध्ये मिळतो. लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारात सचोटी व नीती आणि अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता अशा दोन महत्वाची मूल्य मनामध्ये रुजतात. ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे जे प्रमुख शिष्य गौतम गणधर होते यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले. म्हणून दिवाळीच्या या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. ती संपत्ती रूपी लक्ष्मी मिळावी यासाठी नव्हे, तर मोक्ष लक्ष्मी किंवा आत्मकल्याण रूपी लक्ष्मी मिळावी म्हणून. पूर्वी दिवाळीसाठी जमिनीवर तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढावी. त्याला लोक मांडणे असेही म्हणत असत. त्यावर पाट मांडून लक्ष्मी पूजन व ओवाळणी आदी विधी केले जायचे. याच दिवशी भगवान विष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवतांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी ही कथा आहे. दिवाळीचा 5वा दिवस हा बलिप्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा सण साजरा होतो. याच दिवसाला आपण दिवाळी पाडवा म्हणूनही संबोधतो. याच दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढून त्याची पूजा केली जाते. पिढ्यापिढ्या तळो आणि बळीचे राज्य येवो असे म्हणतात. 3.5 मुहूर्तापैकी हा एक दिवस म्हणून गणला जातो. या दिवसाचे विशेष असे महत्व आहे. जे शेतकरी लोक आहेत ते सकाळी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात आणि त्या एक मडका घेऊन त्या मडक्यामध्ये कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतावर जातात. ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून त्याची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करून त्याची पूजा करण्याची ही प्रथा अस्तित्वात आहे. या शेणाला शुभ असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा हा दिवस. याच दिवशी विक्रम संवत्सर सुरू होते. पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी नवीन वयांचे पूजन करून व्यापारी लोक याच दिवशी वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा खर्चाच्या खतावणीच्या नवीन वया याच दिवशी सुरू होतात. व्यापारी लोक या नवीन वयांचे याच दिवशी पूजन करतात. नवीन वयांना हळद कुंकू वाहिले जाते. गंध, फूल, अक्षता वाहून त्याची पूजा केली जाते. व्यापारी लोक या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. तसेच घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालते. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळ सण असे म्हणतात. त्या निमित्ताने याच दिवशी जावयाला आहेर करण्याची प्रथा आहे. दक्षिण भारतात याच दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोट्यात ठेवतात. तिची पूजा करतात. गाई बैलांना रंग लावून त्यांना माळा घालून सजवतात. पाताणे प्रभू म्हणजे पाठारे प्रभू लोकांच्या बळीची अश्वारूढ झालेली प्रतिमा उंच जागी उभी करून त्याच्या भोवती 21 दिवे लावण्याची प्रथा आहे. याच दिवशी गोवर्धन पूजा सुद्धा केली जाते. मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नाही ते गोवर्धनाची प्रतिकृती तयार करून त्याची पूजा करतात.
अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रित्यर्थ होत असे, पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धन पूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्यपदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्ती पुढे मांडून कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखवून सर्वांना वाटला जातो. यालाच अन्नकूट असे म्हणतात. दिवाळीचा शेवटचा दिवस हा भाऊबीजेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याच दिवसाला आपण यमद्वितीया असे म्हणतो, कारण याच दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया आपण मानतो. याच दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र असे मानले जाते. असे केल्यामुळे त्या वर्षभरात यमापासून भय नाही असा एक समज आहे. यम आणि यमी या भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी एक कथा आहे की यम मृत्यू पावल्यामुळे यमीला एवढे दुःख होते की ती आपले रडणे व डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवांनी रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावाबद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले. तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून प्रत्येक बहिणीने यमराजांची पूजा करून प्रार्थना करावयाचा हा दिवस आहे. याच दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करतात, त्याला प्रेमाचा टिळा लावतात. हाच तो टिळा बहिणीच्या निस्वार्थ प्रेम भावना व्यक्त करीत असतो. भावाची पूजा म्हणजेच यमराजाच्या पाशातून म्हणजेच मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा या मागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे, कापड, दागिना असे वस्तू ओवाळणी म्हणून आपल्या बहिणीला देत असतो. बंधू भगिनींच्या प्रेम संवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ जाऊन गोडधोड भोजन करतो आणि संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. भावा बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच. धर्मग्रंथाप्रमाणे भाऊबीजेच्या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण खाऊ नये असे सांगितले गेले आहे. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्तांचीही पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्तांची जयंती म्हणून साजरा करतात. अशा प्रकारे आपण दिवाळीच्या 6 दिवसांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला जेवढं ज्ञात आहे तेवढं ज्ञान आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. हा जर प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर कृपया वेदांग शास्त्र या आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला दिवाळीच्या अजून कोणत्या दंतकथा किंवा कथा माहीत आहेत. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. आपण भेटूया वेदांग शास्त्राच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुर्तास शिवशरणा.